भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। आज वीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे। गुरु नानक पण जयंती आहे, त्यांच्या पण शुभेच्छा देतो। मित्रांनो, आपण सर्व मनापासून पाहतोय आपल्याला एवढ्या निवड तुम्ही संख्येनं आले नाही तर मनानं सुद्धा आलेले आहे, म्हणून तुमच्या सर्वांचे खास करून स्वागत करतो। अनिल भाऊ चौधरी सारखा एक सच्चा कार्यकर्ता, गेल्या 5 वर्षापासून त्यांचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत। कित्येक वेळा कधी पेशंटसाठी, कधी आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी, कधी बिरसा मुंडाची जयंती ही सार्वजनिक सुट्टी लागावी यासाठी नेहमी ते प्रयत्नशील राहिले। आणि म्हणून आपण पाहतोय का निवडणूक आली तर जात तर धर्म तर लोक आणतातच, जे नामर्दाची औलाद आहे ती धर्म आणि जात सांगेल, आणि जे मर्द असते ते स्वतःचं काम सांगेल। ज्यांची काम करण्याची अवकाशच नाही, तर पंजाबाला कुठं गाय पाय, मी आता एका मदत गेलो गावातल्या रस्त्याला अशी वाटते का जंगलात आलो तर कोणत्या लोकांना शिक्के मारले पहिले त्याला तरी पाहिले जाऊ। मला माहित आहे माझ्या बाजूलाच बसत झाले भाऊ, एवढा झोपणारा माणूस तर मी आपल्या महाराष्ट्रात कधी पाहिला नव्हता। बॅनर पाहून मत नका मारू, माणसं पाहून मत मारलं पाहिजे। चौधरी नाम तो उसका भी है, लेकिन ये पूरे अनिल है, उसके साथ चौधरी है और प्रहार भी है। माणसं पाहिले पाहिजे। आणि आता आम्ही पाहतोय का तर शहर आम्ही पाहतोय हिंदू मुसलमान अशा सगळ्या भानगडी निर्माण करण्याचा प्रयत्न सगळ्या पक्षाने केला। 75 वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य झालं। एक गोष्ट सांगा, भाजपाला चोरून ऐकत असेल किंवा काँग्रेसवाला असेल तर काँग्रेसने 50 वर्ष घेतले या देशाचे, उरलेले भाजपने डाव मारून टाकला। एक गोष्ट सांगा का ते तुमच्यासाठी खूप चांगली झाली, एक तरी गोष्ट सांगितली पाहिजे। अरे 75व्या वर्षामध्ये अजूनही आमच्या शाळा चांगल्या झाल्या नाही। जिथे गरीबाचं पोरगं शिकायला जातं त्या शाळेची अवस्था बघा। लढाई धर्मजातीची नाही भाऊ, ही लढाई तुमच्यासाठी, कष्ट करणाऱ्या लोकांसाठी, शेतकऱ्यासाठी लढतोय। आर पार करून टाकतोय आम्ही, कोणाची पर्वा करत नाही। हम नेताओं से नहीं डरते, आपके लिए खुलेआम आर पार कर डालते हैं, हमें कोई चिंता नहीं है। 350 गुने दाखल है बच्चों को ऊपर, और ये खुद के लिए नहीं। 75व्या वर्षामध्ये मित्रांनो, शाळेत तुम्ही जर गेले तर वर्ग 4 खोल्या 2 मास्तर आहे। सालो 75व्या वर्षामध्ये तुम्ही शाळा चांगली करू शकले नाही। आमच्या हाती बॅट आहे, कुठं मारायचं आम्हाला माहित आहे। अरे ज्या शाळेत आमचं गरीबाचं पोट जातं त्या शाळेत शिक्षकाचा पत्ता नाही, खोलीचा पत्ता नाही आहे। लाज नाही वाटत नालायक। आणि श्रीमंताच्या पोराच्या, आमदाराचं पोरग, अधिकाऱ्याचं पोरग, त्याचं शिक्षण वेगळं। इथं धर्म आणि जातीवाद नाही भाऊ, आर्थिक विषमतावाद आहे। जो गरीबांसोबत वेगळा न्याय करता आणि श्रीमंतांसोबत वेगळा न्याय करतं। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार आम्ही पाहतोय, ब्रह्मस्त्र तुमच्या बोटात दिलं ना, ते जाती आणि धर्माच्या नावावर नाही तर हक्काच्या लढाईसाठी खऱ्या अर्थाने उभारला पाहिजे।
75व्या वर्षात ज्याच्याजवळ पैसा त्याचं शिक्षण वेगळं झालं आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्याचं शिक्षणच संपून टाकलं. खोटं असेल तर मला सांगा. ही वस्तुस्थिती आहे. रोजच्या जीवनात आम्ही हे रोज पाहतोय. शाळा गेली 75व्या वर्ष काही भेटलं नाही. श्रीमंताच्या शाळा, चौफेर, 4 शिक्षक, 2 AC, त्याच्यात फॅन, जा याले गाडी आणि गरीबांना मरणं. इथून तुम्ही हॉस्पिटलला जा, काय धोरणं काय यांचे, काय दिलं तुम्हाला? अरे हिंदू म्हणून कमळाला मारायचं आणि मुसलमान म्हणून पंजाने मारायचं असाल तर काम करणारा काय अमेरिकेत उभं राहायचं? मित्र लक्षात घ्या की आज हॉस्पिटलमध्ये गेलो तर एका बेडवर 2-2 पेशंट असतात. डॉक्टरना तपासायला पाहिजे तर नर्स तपासून चालली जाते. मी याच्यावर बोलतोय, लक्षात घ्या. हे जर खोटं असेल तर मला सांगा की बच्चू भाई आप एक छोटी बात कर रहे हैं. बरोबर बोलतोय? मग श्रीमंतांच्या आरोग्याची अवस्था वेगळी आणि गरिबांच्या आरोग्याची अवस्था वेगळी. आम्ही जे लढतोय 20 वर्षापासून लढाई, ती श्रीमंतासाठी नाही लढत. जो बेमानीला पैसे कमावतो ना त्याला हंटर मारायचं, जो इमानदारी जगतो ना त्याच्यासाठी जीव द्यायचा. आजही आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ दे, काय आलं कुत्रे बसले असतात त्या डॉक्टरच्या खुर्चीवर, इतकी वाईट अवस्था. मग भाजपवाले आणि काँग्रेसवाले इथे काय हिंदू मुसलमानाचे पुढे जात नाही. बहादूरशाह जाफर, नाना पेशवे, बहादूरशाह जाफर हा हिरवा झेंडा घेऊन सामील झाले आणि नाना पेशवे लाल झेंड्यावर हनुमानजीचा फोटो टाकून सामील झाले. हिरवा आणि लाल एकत्र आला आणि इंग्रजाला एक चळवळी पडत करून टाकला. तो हिंदुस्थान आला. 15 ऑक्टोबरला तुम्ही CST स्टेशन समोर जात असाल मुंबईच्या, तिथे फॉरजेटनं सय्यद हुसेन आणि ढेडिया, मंगल ढेडिया हे दोघे आर्मीचे सैनिक होते. 1857चा लढा चालू होता. हा हिंदुस्थान कसा होता मी तुम्हाला सांगतोय. इथे हिंदू मुसलमानाचा वाद नव्हता. दोन्ही लोक एकत्र यायचे, लढायचे, छातीवर गोळ्या घ्यायच्या आणि प्रचंड देशभक्तीचा आम्ही पाहतो ते पर्व होतो. 15 ऑक्टोबरला आर्मी मधला सय्यद हुसेन आणि मंगल ढेडिया एकत्र आले. इंग्रजावर गोळीबार करणं सुरू झालं. फॉरजेट ऐकता आला आणि ह्या दोघांना पकडलं CST स्टेशन समोर आणि तोफी समोर नेऊन त्याची चिन्हळा केल्या हुसेन आणि ढेडियाची. 3 दिवस कोणी प्रेत उचलायला लावलं नाही, सोडू दिलं. तिथे हा तो हिंदुस्थान आहे जिथे हिंदू मुस्लिम एकत्र होऊन इंग्रजांसाठी लढत होते. तुम्ही सालेवर मतासाठी विभागणी करून टाकली. तुम्ही मतासाठी विभागणी केली. माझी सत्ता आली पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे, मी मुख्यमंत्री झालो पाहिजे. तुम्हाला सामान्य माणसाची पर्वा नाही. सामान्य माणसं कापले तरी चालेल. रस्त्यावर रक्त सांगायचं आणि मतपेटीत मत जमा करायची अवलाद असेल तर हात कलम करण्याची ताकद ठेवा साल्यांच्या विरोधात. तो भाजपा वाले असू दे का काँग्रेसवाला असू दे. मित्र आम्ही सगळे गरीब. दंगलीत मेला कोण? एक श्रीमंताचं पोरग मेलं काय सांगा? एका खासदार आमदारचं पोरग मेलं काय सांगा? मरणारे आमचे पानटपरीवाले होते. जे काही घर पेटले असतात ते गरीबाचे पेटले, श्रीमंताचे पेटले नाही. महल को आग नहीं लगी है, झोपड़पट्टी को आग लगी है. आणि मग तुमच्या आमच्या डोक्यातला जी काही धार्मिक भावना जो कोणी काय पक्ष भडकत असेल त्यांना सांगणं खबरदार. तू धर्म की लड़ाई लड़, हाँ हक की लड़ाई लड़ेंगे, मेरे मजदूर के हक की लड़ाई. ते बिल्डिंग ज्यांना आणली ना त्या मजुराला पैसे किती भेटले विचारा. तुम्ही ज्या खुर्चीवर बसले ना त्या खुर्चीच्या मजुरानं बनवले त्याला मजुरी किती भेटले ते विचारा.
मी ज्या माईकवर बोलतो ना त्या माईक तयार करणाऱ्या मजुराला मजुरी किती भेटले ते सांगा आणि कंपनीने नफा किती कमावला ते विचारा. लढाई इसकी है. अगर कंपनी नफा मुनाफा लेती है तो हक हमारा मजदूर का भी है, उसके लिए भी लड़ेंगे. मित्र या लढाईमध्ये सामील व्हायचं. आज व्यवस्था आम्ही पाहतो चिरफाड करून तुम्हाला टाईमवरचं धर्माचं गणित सांगून वेळेवर मत बदलण्याची जी ताकद ठेवते मित्र, ती ताकद आम्ही पाहतोय पार नष्ट करायची आहे. आणि देवेंद्र फडणवीसने तर मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पाहून जगतेपर्यंत आम्ही आहोत. की लाव लगायचं राजकारण जे काही असं त्याच्या विरोधात आम्हाला उभं राहणं गरजेचं. आज केळीचे भाव पहा, कधी 2000वर, कधी 200वर, कधी 100वर, कधी 500वर विकावं लागतं. रात्रीचा दिवस करायचा, दिवसाची रात्र करायची. रक्ताचं पाणी करतोय माझा शेतकरी. पण हाती काय आलं? 9,000 रुपये भावाची शिफारस राज्य सरकारनं केली आणि केंद्र सरकारनं आम्ही सांगतोय 7,000 रुपये फक्त भाव जाहीर केले. कदाचित आम्ही सांगतोय आमच्या कापसाच्या गाठी जर विदेशात गेल्या असत्या तर कापसाचे भाव 12,000 रुपये क्विंटल राहिले असते. पण यांच्या हरामीमुळे आम्ही पाहिजे हे भाव भेटले नाही. ही लढाई लढत असताना आमच्या सर्वांचं लक्ष खऱ्या अर्थानं या लुटीकडे गेलं पाहिजे. मित्र तुम्ही आम्ही या लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे. मित्र आज आपण पाहतोय का शेतकऱ्याच्या केळीच्या पीक विम्याचं आम्हाला अनिल भाऊनं सांगितलं. कंपनी विमा द्यायला तयार नाही, पैसे आम्ही भरतोय. मस्ती कोणाची? प्रशासन आम्ही पाहतोय पूर्णतः बेधुंद झालाय. एका कलेक्टरवर महिन्याचे 7 लाख रुपये खर्च होतो. 7 लाख. बजेटचा अर्धा अधिक पैसा हा पूर्ण करला जातो. आम्ही जे तुम्हाला सांगतो ना का तुमचा त्या बजेटमध्ये हिस्सा किती आहे, त्या बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे ते तपासा. 75% पैसे आम्ही पाहतो या सगळ्या अधिकारी कर्मचारी नेत्यावर खर्च होत आणि सामान्य माणसाला मात्र काहीच भेटत नाही. माझ्या मतदारसंघात 1000 किलोमीटरच्या वर पाणंद रस्ते केले आणि अनिल भाऊ आल्याशिवाय राहणार नाही. कोणी आता रोखू शकणार नाही. मित्र लक्षात घ्या, आघाडी आणि युतीचं सरकार बनत नाही. हे दोघांना एकमेकाचे पाय ओढले आहे. खूप चांगले योग आहे. मी सांगतोय सरकार दोघांचं बनणार नाही आणि प्रहारचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. 7 खासदारावर देवगौडा पंतप्रधान झाला. 7 खासदारावर योग चांगले आहेत. असे योग येऊ शकत नाही. आणि मग आता मतात चुका करू नका. सरकार आम्ही आणू आणि आमचं सरकार राहील. आणि जेव्हा आमचं सरकार राहील तेव्हा ते शेतकरी आणि मजुराचं सरकार राहणार आहे. माझ्या अपंगाचा महिना 6,000 होईल. घरकुलाचे पैसे 5 लाख होईल. 1.25 लाख 2 लाख नाही. संडास होत नाही. 1.25 लाखात घरकुल होणार आहे. 1.25 लाखाचं घर विचारावर मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन मधलं किती लाखाचा संडास आहे तो. आणि झालं तुमचा संडास 10 लाखाचा आणि गरीबाचं घर 1.25 लाखाचं. लढाई मित्र आम्ही पाहतोय आपण लक्षात घ्या ही लढाई निवडणुकीपुरती मर्यादित नाहीये. छत्रपती शिवरायानं ज्या पद्धतीने रयतेचं राज्य निर्माण केलं मित्र, ते राज्य पुन्हा आणायचं असेल तर योगायोग फार चांगल्या नशिबाने अनिल भाऊ. म्हणजे प्रहारची बॅट आणि निवडणूक आयोगाचा 4 क्रमांक. बॅट आणि 5 किंवा 6 असं नाही आहे. सरळ संकेत आहे. चौकात मारायचा आहे बाउंड्रीच्या बाहेर. आणि म्हणून आपण सर्वजण, मला तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा पाहून आलो एवढा उत्साह मी कधीच पाहिला नाही. बिलकुल मन से है आप.
बहुत दिल से आए हो. आपल्या सर्वांना नतमस्तक होतो. पुढची सभा असल्यामुळे जातोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.